खरे पाहता आपण सर्वजण इथे दुपारी 3 वाजता जमायला हवे होते, कारण आपण जर बायबलमध्ये वाचलं तर प्रभू येशू ख्रिस्त हा 9व्या तासाला म्हणजे दुपारी 3 वाजता क्रूसावर आपले प्राण सोडतो. परंतु प्रखर उन्हामुळे आपण ही जी प्रार्थना आहे ती आपण दुपारी न घेता संध्याकाळी येथे जमलेलो आहोत. माझ्या बंधू भगिनींनो, आजचा हा दिवस आणि आजची ही वेळ अगदी आगळी वेगळी व फार महत्त्वाची आहे. का बरे आजचा दिवस वेगळा आहे? आजची उपासना किंवा प्रार्थना इतर अनेक उपासनेपेक्षा वेगळी आहे. आज आपण मिसा साजरी करत नाहीये. ही जी काही आपली विधी चाललेला आहे ही मिसा नाही आहे. मग आपण इथे कशासाठी जमलेलो आहोत? जर ही मिसा असली असती तर आपले हे ऑल्टर फुलांनी व कपड्यांनी सजवलेले असते, परंतु आज ते नाही आहे. आज जर मिसा असली असती तर आपले ऑल्टर सेवक आणि फादर्स हे जेव्हा मिरवणुकीतून आले तेव्हा प्रवेशगीत गायला गेला असता, परंतु तो घेतला गेला नाही. ही जर आजची मिसा असेल तर फादरांनी सुरुवातीला पिता पुत्र पवित्र आत्मा या आशीर्वादाच्या प्रार्थनेद्वारे सुरुवात केली असती, परंतु तसे देखील झाले नाही. आणि काही वेळानंतर तुम्ही असे देखील बघाल की फादर आपल्याला शेवटचा आशीर्वाद देखील देणार नाहीत. हे असे सर्व विचित्र आहे आजच्या दिनी. आणि मग तुम्ही मला सांगाल की आपण इथे कशासाठी जमलेलो आहोत? इथे जमण्याचा आपला अर्थ काय आहे? आणि मी तुम्हाला सांगेन, आपण इथे मिसासाठी नव्हे तर या विधीमधील अत्यंत महत्त्वाच्या भागासाठी जमलेलो आहेत. आणि हा भाग म्हणजे क्रूस वंदनेसाठी आपण इथे जमलेलो आहोत. आज आपल्याला क्रूस वंदन म्हणजे काय आहे ते आपण स्वतः करून दाखवणार आहोत. आणि या विधीसाठी आपण इथे जमलेलो आहोत. माझ्या प्रवचनाच्या नंतर फादर क्रूसाचे अनावरण करतील आणि आपण सर्वजण एका मागोमाग एक असे रांगेत येऊन क्रूसाला वंदन करणार आहोत, क्रूसाचे चुंबन घेणार आहोत. माझ्या बंधू भगिनींनो, क्रूस वंदनेच्या सुरुवातीलाच मला तुम्हाला एक विनंती करायची आहे. ती विनंती अशी की तुम्ही जेव्हा क्रूस वंदनेसाठी समोर याल तेव्हा मनातल्या मनात आपल्या क्रूसावरील येशू ख्रिस्ताला म्हणा की हे वधस्तंभावर खिळलेल्या येशू ख्रिस्ता, मला माझ्या आयुष्यातील क्रूस वाहण्यासाठी मदत कर. आपल्याला म्हणायचं आहे, हे क्रूसावरील खिळलेल्या ख्रिस्ता, मला माझ्या आयुष्यातील क्रूस वाहण्यासाठी मला मदत कर. आपल्या आयुष्यामध्ये अनेक क्रूस आहेत, अनेक दुःख आहेत. अशी छोटी मोठी जे दुःख आहेत, क्रूस आहेत, ते आपल्याला खांद्यावर घेण्यासाठी आपल्याला या क्रूसावर खिळलेल्या येशू ख्रिस्ताकडून प्रेरणा घ्यायची आहे. देवाने आपल्याला असे कधीच सांगितले नाही की तुम्ही माझ्या क्रूसाला फुले अर्पण करा. देवाने आपल्याला कधीच असे सांगितले नाही की तुम्ही माझ्या क्रूसाजवळ येऊन मेणबत्त्या लावा, असे कधीच सांगितले नाही. देवाने एवढेच सांगितले की टेक अप युअर क्रॉस अँड फॉलो मी. तुम्ही तुमचा क्रूस घ्या आणि माझ्या मागे चला. ही एकमेव शिकवण येशू ख्रिस्ताने आपल्याला दिलेली आहे. केवळ क्रूस गळ्यामध्ये किंवा आल्तारावर ठेवण्यासाठी नाही, तर हा क्रूस आपल्याला खांद्यावर घेण्यासाठी आहे. क्रूस हा आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताची आठवण करून देतो. आणि म्हणून आपल्या घरी किंवा प्रार्थनास्थळी क्रूसावर खेळलेला येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना दिसतो. आपले जे प्रोटेस्टंट बंधू भगिनी आहेत त्यांचा असा विश्वास आहे की येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झालेला आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे केवळ फक्त क्रूस असतो, त्या क्रूसावर येशू ख्रिस्त नसतो. परंतु आपली कॅथोलिक ख्रिस्त सभा आपणास सांगते की आपण येशू ख्रिस्ताला, जो खिळलेला येशू ख्रिस्त आहे, त्याच्यावरती आपली श्रद्धा जोपासण्यास आपल्याला ख्रिस्त सभा सांगत असते. आणि याला कारण म्हणजे संत पॉल करंथीकरास लिहिलेल्या पहिल्या पत्रात आपल्याला सांगतो की वी प्रीच द क्रुसिफाईड क्राइस्ट. आपण जो वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त आहे तो आपण घोषित असतो आणि त्याची आपण आराधना केली पाहिजे. गुड फ्रायडे जर असेल तरच आपण ईस्टरचा अनुभव घेऊ शकतो.
आपल्या आयुष्यामध्ये दुःख असेल तरच आपण आनंदाचा अनुभव घेऊ शकतो. हा मागचा हा जो संदेश आहे हा संत पॉलला आपल्याला सांगायचे आहे. आणि त्यामुळे तो सांगतो की वी प्रीच द क्रुसिफाईड क्राइस्ट. जो वधस्तंभावर खिळलेला आहे तो आपण ख्रिस्त, त्याला आपण भजत असतो. वधस्तंभावरील ख्रिस्त हा आपल्या ख्रिस्ती अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. ख्रिस्ती माणसाने क्रूस कधीच विसरायचे नाही. विशेष करून चांगले काम करीत असताना, जेव्हा आपल्याला अडवले जाईल, आपली निंदानालस्ती केली जाईल, आपल्याला खाली पाडले जाईल, जेव्हा आपली विटंबना होईल, तेव्हा फक्त या वधस्तंभावरील ख्रिस्तावर पहा. तोच आपल्याला या सर्व त्रासातून, क्लेशातून पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणार आहे. ख्रिस्ती माणसाने क्रूसाला म्हणजेच वधस्तंभावरील ख्रिस्ताला कधीच विसरायचे नाही. क्रूसापासून आपल्याला पळून जायचे नाही आहे. तर आपल्या धर्मप्रांताचे संत आश्रयदाते संत गोन्सालो गार्सिया याप्रमाणे याने जेव्हा नागासाकी टेकडीवर सांगितले की कुठे आहे तो माझा क्रूस, तो मला द्या, म्हणजे मला ख्रिस्तामध्ये एकरूप होता होईल, असे आपल्या सर्वांना सांगायचे आहे आणि तो क्रूस घ्यायचे आहे. जेव्हा आपण क्रूसाकडे बघतो तेव्हा क्रूस आपणास 3 वेगवेगळे शिकवण आपल्याला देत असते. पहिली शिकवण म्हणजे क्रूस हे आपले जीवन आहे. द क्रॉस इज आवर लाईफ. या क्रूसाशिवाय आपण जीवन जगू शकत नाही. आपल्या वाटेमध्ये येत असलेली दुःख, अडीअडचणी, संकटे, आजार, घरातील आई वडील, मुलं मुली, सासू सुनामधील भांडण, जमिनीवरून व मालमत्तावरून निर्माण झालेले भांडण तंटे, कामधंद्यातील ताणतणाव, अभ्यासामध्ये येणारे अपयश, अशा अनेक खाच खळग्यातून आपल्याला चालले जाणार आहे. कारण संघर्ष का नाम ही जीवन है. देवाला माहित आहे की आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे दुःख, संकटे येणार आहेत आणि म्हणूनच त्याने आपणास सांगितले की टेक अप युअर क्रॉस. तुम्ही तुमचा क्रूस घ्या आणि क्रूस घेऊन माझ्या मागे चला. 1980 साली लॅटिन अमेरिकामधील साल्वादोर धर्मप्रांताचे दिवंगत बिशप रोमेरो यांच्या आयुष्यामधील घडलेली ही सत्य घटना. धनाढ्य सत्ताधारामुळे समाजामध्ये फोफावत असलेली गरिबी, अन्याय, जुलूम, दारिद्र्य, जातीयवाद नष्ट करण्यासाठी बिशप रोमेरोने उघडपणे टीका करून सामान्य लोकांमध्ये आवाज उठविण्याची जागृती केली. गरीब लोकांना मी न्याय मिळवून देणारच हे ब्रीदवाक्य बनवलेल्या बिशप रोमेरोची 1980 साली गुड फ्रायडेच्या दिवशीच, गुड फ्रायडेचा विधी चालू असताना 2 बंदूकधारी शिपायांनी देवळात शिरून वेदीवर असलेले बिशप रोमेरो यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव करून त्यांची हत्या केली. बिशप रोमेरो कळून चुकले होते की गरीब लोकांसाठी मी न्याय देऊन मिळवणारच हा व्रत तो त्यांनी घेतलेला, तो त्यांनी पाळला. कारण त्यांना माहित होते की हाच क्रूस माझे जीवन आहे. लोकांसाठी झटणे हे माझे जीवन आहे आणि हे त्यांनी दाखवले. ख्रिस्ती श्रद्धेवर भरपूर प्रमाणात लिखाण करणारे टर्टुलियन हे एक महान व्यक्ती सांगतात की रक्तसाक्ष्यांचे रक्त हेच आपल्या ख्रिस्त सभेचे बीज आहे. द ब्लड ऑफ द मार्टर्स इज द सीड ऑफ ख्रिश्चॅनिटी. समाजात असलेली गरिबी, अन्याय, जुलूम, दारिद्र्य लोकांसाठी वाचा फोडणे हा एक प्रकारचा क्रूसच नाही का? आणि ख्रिस्ती माणसांनी क्रूसच आपले जीवन करून क्रूस खांद्यावर घेतला पाहिजे. बंधू भगिनींनो, ख्रिस्त आपल्याला दुसरी एक शिकवण या क्रूसाद्वारे देतो. ते म्हणजे आपण ख्रिस्ती लोकांनी फक्त क्रूस हे आपले जीवनच नसून असं समजले पाहिजे की आपण क्रूसाला आलिंगन देखील देता आले पाहिजे. आपल्याला क्रूस हा केवळ गळ्यामध्ये किंवा शो शाईन करण्यासाठी नसतो किंवा हातावर टॅटू काढण्यासाठी नसतो, तर तो क्रूस आपल्याला वधस्तंभावर खिळलेल्या येशू ख्रिस्ताला आलिंगन देण्यासाठी बोलावत असतो. संत दुसरे पोप जॉन पॉल हे त्यांच्या आयुष्याची शेवटची घटका मोजत असताना गुड फ्रायडेच्या दिवशीच
त्यांनी एकटीच क्रूसाची वाट करत ते म्हणत होते की प्रभू येशूच्या खिळालाच मला खिळण्यामध्ये, त्याच्या हातालाच माझे हात, त्याच्या पायालाच माझे पाय, त्याच्या अंगालाच माझे अंग लावून त्याच्या हातातून व पायातून आरपार जाणारे खिळे हे जेव्हा माझ्या हातातून व पायातून आरपार जातील आणि माझे रक्त ख्रिस्ताच्या रक्तामध्ये मिसळतील, तेव्हाच मला खरा आनंद आहे. पोप जॉन पॉल सांगतात की आय एम हॅपी टू बी नेल्ड टू द क्रॉस विथ क्राइस्ट, माय साइड अगेन्स्ट हिज साइड, माय हँड्स अगेन्स्ट हिज हँड्स, माय फीट अगेन्स्ट हिज फीट, द सेम नेल पास थ्रू हिम अँड थ्रू मी अँड आवर ब्लड मिक्स्ड इनटू वन ब्लड. संत जॉन पॉल हे सांगू शकले कारण त्यांना क्रूसाचा खरा अर्थ समजून चुकला होता. संत बर्नर्ड सांगतात, द फेथफुल सर्वंट डज नॉट फील हिज वुंड्स when he lovingly contemplates the wounds of his king. प्रभू येशूच्या विश्वासू सेवकाला त्याच्या जखमा जाणवत नाही कारण तो त्याच्या राजाचा म्हणजेच देवाच्या प्रेमाचा विचार करत असतो. एक ख्रिस्ती जीवन जगणे म्हणजे क्रूसाकडे पाहून त्या क्रूसालाच म्हणजेच वधस्तंभावरील ख्रिस्ताला आलिंगन देणे. क्रूस हे आपले जीवन आहे. क्रूसाला आपण आलिंगन दिले पाहिजे. आणि तिसरी शिकवण क्रूस आपल्याला देते ते म्हणजे हा क्रूस घेण्यासाठी आपण नेहमी तयार असायला पाहिजे. वी नीड टू बी ऑलवेज रेडी टू रिसीव्ह द क्रॉस. माझ्या बंधू भगिनींनो, आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा दुःख, अडीअडचणी, संकटे येतात तेव्हा आपण सर्व तो क्रूस घेण्यासाठी तयार असले पाहिजे. येशू ख्रिस्ताला जेव्हा पकडण्यासाठी सैनिक येतात तेव्हा येशू ख्रिस्त पळून जात नाही, तो तिथेच स्तब्धपणे उभा राहतो. ती परिस्थिती त्याने इच्छापूर्वक स्वीकारली. माझ्या बंधू भगिनींनो, आपल्या आयुष्यात जेव्हा दुःख येतात, जेव्हा संकटे येतात तेव्हा आपण पळून न जाता क्रूसच आपले जीवन आहे असे समजून क्रूसाला आलिंगन देऊन क्रूस आपण घेतला पाहिजे. कारण आवर गॉड इज अ गॉड ऑफ सरप्राइजेस. आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त कोणत्या वेळीस येऊन आपल्याला सरप्राईज देईल हे आपल्याला माहीत नाही. आणि हेच सरप्राईज आपण ईस्टरच्या दिवशी पाहतो. जेव्हा शिष्य दुःखी असतात तेव्हा पुनरुत्थित ख्रिस्त येऊन त्या शिष्यांच्या चेहऱ्यावर त्यांना भेटतो आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवतो. जेव्हा आपण दुःखामध्ये असतो तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपणास सांगतो की अहो कष्टी आणि भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. माझ्या बंधू भगिनीनो, जेव्हा आपण क्रूसाला वंदन करण्यासाठी आता पुढे याल तेव्हा वधस्तंभावर खिळलेल्या येशू ख्रिस्ताकडे पाहून मनातल्या मनात प्रार्थना करत म्हणा की हे खिळलेल्या येशू ख्रिस्ता, मला माझा क्रूस वाहण्यासाठी मदत कर. कारण आता मला कळून चुकले आहे की क्रूसच माझे जीवन आहे. द क्रॉस इज माय लाईफ. या क्रूसालाच मी आलिंगन दिले पाहिजे. आय नीड टू एम्ब्रेस द क्रॉस. आणि क्रूसालाच स्वीकारण्याची माझी नेहमी तयारी असली पाहिजे. आय नीड टू बी ऑलवेज रेडी टू रिसीव्ह द क्रॉस.